कोणी बोलू नका, थोडं मला बोलू द्या. कासारजवळा या गावामध्ये SSPच्या वतीनं घेण्यात येत असलेल्या प्रशिक्षण कार्यक्रमात सोयाबीन प्रक्रिया या विषयावर माहिती देऊन 3 पदार्थ बनवून दाखवण्यात येत आहेत. त्यापैकी सोयाबीनचे खारमुरे बनवण्याची पद्धत सांगण्यात येत आहे. पहिल्यांदा सोयाबीन निवडलं, त्याच्यानंतर पुरसुंडी बांधली, पाणी उकळतं घेतलं. पाणी उकळल्यानंतर त्याच्यामध्ये पुरसुंडी 2-3 वेळा डुबवली. नंतर ते काढून त्याला दडपून ठेवलं. त्याच्यानंतर थोड्या वेळानंतर त्याला पुन्हा पुरसुंडी सोडली, त्याला मीठ सोडून घेतलं, थोडंसं खुलं करून ठेवलं. त्याच्यानंतर कढई गरम करायला ठेवली, त्याच्यामध्ये टाकून भाजून घेण्याचं काम केलं जात आहे. आणि जोपर्यंत मध्ये टाकलेले दाणे कुरकुरीत होत नाहीत तोपर्यंत त्याला एकसारखं हलवून घ्यायचं आहे. आणि भाजलं हे लक्षात आल्यानंतर त्याच्यावर मिठाच्या पाण्याचा शिंतोडा द्यायचा आहे आणि सोयाबीनचे खारमुरे अशा पद्धतीनं तयार होतात. या ठिकाणी जे खारमुरे तयार झालेले आहेत या पद्धतीचे खूप छान पद्धतीचे पौष्टिक आणि चविष्ट अशा पद्धतीचे हे खारमुरे तयार झाले आहेत. खाणाऱ्यानं खात राहावं अशा पद्धतीचे हे खारमुरे तयार झालेले आहेत.